तर भावांनो सध्याला का आपण आलेलो आहे भावांनो नॅशनल चॅम्पियन द ग्रेट खली यांच्या ढाब्यामध्ये. आणि सध्याला का आतमध्ये राहिलो ना तर सेम टू सेम त्यांची ओळख असते ना नॅशनल लेवलच्या माणसाची कशी ओळख असते तसं त्यांची ओळखसाठी तेव्हा ही मेन आहे. खली की छोटी पाहिजे हो क्या बात कर रहे हो सही में. और मैं उशीरपर्यंत ज्या माणसांना बोलू ना ती माणूस खलीचा सका भाई. आणि जो भाईजी आप खली भाई के सगे भाई हो. अच्छा भाई यार मेरे को मालूम नहीं था यार. तर फायनली भावांनो आपण हिमाचल प्रदेश मध्ये एंटर करत आहे. एक बघा इथे किती 12,000 नाही 9,999 म्हणजे 10,000 रुपयाला तुम्हाला बघायला बसा. हां जो नाही सायकलिंगचं सामान समजायचं जास्त महागाचं असं तुम्हाला सांगतो मी. माणसं म्हणत असेल हेल्मेट असं 500 600 100-200 रुपयात तसं मिळत नाही. लय महागायचं हेल्मेट बॅग आहे त्या सायकलीची बॅगा का समजा इथं पाठीमागं लोक ही बॅगा बसते ते असले हवा जे ज्या गोष्टीचं भ्या होतं नाही मला समजत मोठी ज्या गोष्टीचं भ्या होतं तीच गोष्ट होऊन बसते. माझं समजा पुट माझ्या पाण्यात गेलं रातभर वाचवून ठेवलं मी. आगे जब हम ऑफ रोड आई रोहतांग पास के आगे सड़क नहीं है पूरा कीच. मला कमेंट येते की गणेश भाऊ तुम्ही जरा थोडं दमानं बोलत जावा दमानं बोलत जावा. तर भावांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पंजाबमध्ये. तुला आता आपण हरियाणामधनं पंजाबमध्ये आलेलो या. द ग्रेट खली आतमध्ये होतं पण मला त्यांना भेटून दिलं नाही. त्यांच्या बोलण्यानं ओळखलं मी ते काय. गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फडीवर स्वागत आहे तुमचं आपल्याला केलं एका नवीन व्हिडिओ क्रेझी मध्ये. आता तर लाग मी आम्हाला जे पाठीमाग आहे 50 किलोमीटर टाइम लागत तुम्हाला सकाळ सकाळ सीन सांगतो काय झालंय माझ्या सांगती. सकाळ सकाळ भारी सीन झालंय बघा. 5 वाजून 53 मिनिट झालेली आहे ते. आणि सकाळ सकाळ काय झालं माहिती का आता मी इथं व्यायाम करायला व्यायाम करायला तो. आणि सायकल माझी इथनं अर्धा किलोमीटर पडल्या साईडला आणि एक माणूस आला इथनं गाडीनं हिकडून एक माणूस आला मला काय सुनतो काय तुम्ही व्यायाम करत बसलो. अरे भाई यहाँ पे क्यों यार बेटे हो. मैं मतलब ऐसा एक्सरसाइज करने के लिए बैठा हूँ. अच्छा ऐसी बात है चलो ठीक है. त्याला कसं वाटलं माहिती का एकटा बसलाय काय भीक मागाय बसलाय काय एवढा इथं बसलो होतो एकटाच मी. तर आज सकाळ सकाळ काहीतरी किती झालाय. तर आज आपल्याला काय पण करून शिमला कल्ल्या साईडवर निघायचंय. तर आज आपल्याला ना आंबाला पार करून लांब फोडतायचं आपल्याला. बाकीची प्रोसेस आहे तुम्हाला समजी पुढे सांगतो. सकाळ सकाळ व्यायाम हा खूप जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे व्यायाम करायचा विसरायचा नाही. रोज सकाळ सकाळ व्यायाम केलंच पाहिजे. ओके तर मित्रांनो गुड मॉर्निंग फिरावून सर्वांना एकदा मी झालो एकदम मस्त मध्ये फुल टू रेडी. सायकल पण तिकडे फुल टू रेडी झालेली आहे. फक्त आता मला चहा प्यायचा आहे. चहा पित नव्हतो पण सकाळ सकाळ चहा पिला जरा थोडा मूड येतो त्यामुळे चहा घ्यायला लागतोय मला. तिथला मोबाईल चार्जिंग लावले बघा इथं काल रात्री चार्जिंग. एक लय भारी सिस्टम मला वाटली की मोबाईल चार्जिंग जे आहे ना बोगस तर होतोय खरंच. मोटरला आपला सलोट आहे बरं का. बोगस तर चार्जिंग होतोय बोगस तर 50% काहीतरी 25 मिनिटाच्या आतमध्ये होऊन झाला आहे लोक नाही. हर हर महादेव आई अंबाच्या नावानं चांगलं. चला सकाळ सकाळ राईडला सुरुवात. दिवस आजचा आहे आपला 3रा. भारी एकदम फ्रेश सकाळ सकाळ व्यायाम केलं वाटतं बघा. व्यायामला जास्त गरजेचं आहे लाईफमध्ये. तर पाठीमागे हे मोठे एक हॉटेल रिसॉर्ट आहे. तिथं गेलो होतो मला गॉगल दिसलं जास्त. माझा गॉगल गेला सुरला ट्रेनमध्ये. तर मला माझं म्हणत होतं की मला एक गॉगल घ्यायचा होता. गॉगल घ्यायला गेलं पण ते गॉगल नव्हतं त्यासारखा. तर इथं सायकल लावून रस्त्याकडला आता त्याला इथं निघून जाऊ. चढायचं एक लय मुश्किल आहे माझ्यासाठी. मुश्किल हे मुश्किल माझ्यापाशी पैदा कवा झाली माझ्या तोंडात मुश्किलीचं नाव कसं काय आलं कम्पेअर थोडं वाटू दे काहीतरी की मला. तर माझ्या पाठीमागे तुम्ही हॉटेल बघता ना ढाबा हे काही नॉर्मल माणसंच नाही. WWX मधला द ग्रेट खली हरियाणामधला ही त्यांचा हॉटेल आहे. त्यांचा ढाबा ही इथं असतं त्यांचं स्वतःच आहे. मला नव्हतं माहिती पण हे जेव्हा मी समजा फोटो बघितलं तेव्हा मला कळालं की हो बाबा खरं बाबा इथं ग्रेट खलीचं हॉटेल आहे. आणि मी आता सर्च पण केलं तेव्हा बऱ्याच जणांच्या पोस्ट बघितल्याही. तर आता मी आतमध्ये निघालो त्यांची फॉर्च्युनर मला दिसते या पण ती आहेत का नाही तर हे मला माहीत नाही. आज शक्यता सकाळ सकाळ नसते त्यांची फॉर्च्युनर आहे शक्यता ती असण्याची. चाहून तरी बघू आपण त्याला काय अर्थ नाही. मला रस्ते इकडे दिसलं मी आजची शक्यता झाली राव मला बघितल्यावर. त्याला आतमध्ये जाऊन बघू आधी कसं काय ती. पाठीमागनं हॉटेल समोर आपल्याला न्यायला जागाच नव्हती सायकलला. तिथनं समजा अशी रोड लाईन आहे त्यामुळे आता काय आहे ना मला आता सध्या 1.5 किलोमीटर पुढे येऊन आता इथनं माघार द्यायचं या सर्व्हिस रोडनं. नंतर न परत मग धाब्यावर पुसतो या. आणि नंतर 1.5 किलोमीटर म्हणजे पुढे यायचं या. 1.5 3 4 3.5 किलोमीटरचा फटका बसला आहे. पण काय अडचण नाही पोहणं तुम्हाला समजेल ही गोष्ट दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे जास्त. चला खलीच्या हॉटेलमध्ये कॉफी पिऊया आपण. ओके वाव
द ग्रेट खली डेंजर है बाप। और राम राम भाई, क्या हाल है? सब बढ़िया? ओ मैंने वो रोड के साइड से जाते हुए देखा, ये मैं कभी देखा नहीं था। बोला यार इतने पोस्टर लगे हैं, बात क्या है? तो मैं सर्च करके देखा ना, तो बहुत ज़्यादा मेरे को पोस्ट दिखाई दी इस जगह की। ये द ग्रेट खली होटल है ना, उनका खुद का है ना, तो वो मैंने सर्च करके देख लिया तो आ गया वो। ये गाड़ी उनकी है ना, एक वीडियो में दिखाई दी, यहाँ पे वीडियो निकाले, अभी सर्च मार के देखा था ना मैंने। बहुत है, वो है या नहीं अभी? अभी नहीं होते? अच्छा, कब आएंगे, कुछ आइडिया? तो पीछे अखाड़ा भी खोल दिया है, पीछे में अखाड़ा भी खोल दिया, जिम भी है। बहुत मस्त गाड़ी है। मैं वैसे 2 साल से ट्रैवलिंग कर रहा हूँ, 2 साल से मैंने 3 कंट्री ट्रैवल की है। हाँ भाई, मैंने अभी तक अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लद्दाख, जम्मू कश्मीर, राजस्थान, जयपुर, नेपाल, काठमांडू, पशुपतिनाथ, मुक्तिनाथ, दार्जिलिंग, सिक्किम, गैंगटॉक, बाबाधाम, नाथुला, तो ऐसे बहुत सी जगह मैंने कवर की है। मतलब पूरा इंडिया, पूरा भूटान, ये पूरे। अभी तो मैं लेह लद्दाख जा रहा हूँ, ये दूसरी बार है अभी लेह लद्दाख मेरा। हाँ होगा जाता नाही होगा तुम्हाला दिसेल तर बॉक्सिंगचं असलं ना तसलं केलं आहे, चेन बिन एकदम मस्त मध्ये। आणि हे समजायला ह्या समजा धाब्याला ह्या असं डिझाईन केलं का नाही, हे ही असते ना काय म्हणते ती बॉक्सिंगमधलं कसं असतं तसे डिझाईन याला समजी केली आहे बघा, समजी डिझाईन अशी केली आहे। मला आतमध्ये जाऊ जरा थोडी कॉफी पिऊ, हो ना, कॉफी पिल्याशिवाय मला नाही बरोबर वाटणं करी। हे तर आलोय ना आतमध्ये, हॉटेलमध्येच नाही गेलो तर काय काय फायदाच नाही। आतमध्ये कसं आहे काय आहे बघायचं आहे भाई। अंदर कहाँ जाते भाई? यहाँ से है क्या गेट एंट्री? आई नाइस नाइस, ओके भाई बिठा दो मेरे को। ओ भाई क्या आएगा अंदर में? आज खली के छोटे भाई थे वो? क्या बात कर रहे हो, सही में? भावना में उशीरपर्यंत ज्या माणसाला बोलू ना ते माणूस खलीचा सका भाऊ। आणि जो पहले गए थे वो? अच्छा तीनों भाई भाई है, इनसे बड़े ही है? अरे मेरे को बताना तो चाहिए था, मेरे को फिर भी शक्ल से लग रहा था यार थोड़ा बहुत। ती आहे तर नाही भावना भाई, ती खलीचं सक्का भाऊ आहे तर त्यांना मला भेटू द्या। भाई जी आप खली भाई के सगे भाई हो? अच्छा भाई, यार मेरे को मालूम नहीं था यार। ओ भाई ही खलीचं द ग्रेट खलीचं हे सगळं भाऊ आहे तर भावांनो, मला तर विश्वास झाला नाही भाई। जरा थोडी कॉफी बी जरा थोडी पितो, त्याशिवाय मला बरोबर नाही वाटणार। हे आहे तर बसू, जरा थोडी कॉफी पित होता। ओके इथं बसतो मी, भारी वाटते तसं राव इथं। आतमधला फील आहे ना ती लई जास्त वेगळा आहे। ओके तसं त्याला पाहून आपली कॉफी आली बघा, मस्त कॉफी आहे ही। कॉफी पाहून 75 रुपयाची आहे, पण पाहून ते जाऊन द्या, आपण कुठल्या ढाब्यामध्ये या हे महत्त्वाचं या। ही बघा टेस्ट लय भारी आहे। जे माणूस नॅशनल चॅम्पियन खेळलेला आहे ना, त्या माणसाच्या धाब्यामध्ये येऊन जी कॉफी घ्यायचा जी फील आहे ना, ती फील आणि वा फुल पैसा वसूल कामच असं आहे। बाकीची जी मला रिंग दिसते ना, ही रिंगला एक नंबर वाटली। म्हणजे एक ओळख आहे नॅशनल चॅम्पियनची, एक लई मोठी ओळख असते ती म्हणजे रिंग असते। बाहेरल्या साईडला बऱ्याच गोष्टी तुम्हाला थोड्या दाखवतो मी जेव्हा बाहेर जाईल त्यावेळी। त्यांचा पाठीमागा आकडा पण लई मोठा आहे, त्याला मी कॉफी पितो आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला नंतर दाखवतो। तर मी परमिशन घेतली व्हिडिओ काढण्यासाठी आतमध्ये, ती म्हणली व्हिडिओ बिंदास तुम्ही काढू शकताय। त्यातला ही जी रोप बघताय ना, ही फक्त टी व्हीमध्ये बघित होतं ना, आज मी रिअल समक्ष तुम्हाला सर्वांना दाखवतो या। ही आहे का नाही बघा, ही असतंय ह्याच्या खाली नाही, ह्याच्या खाली निघते ह्याच्या आतमध्ये जाते कधी, ह्याच्यातनं बाहेर वरनं फेकून देते कधी, तर ही ती आहे बघा। भावांनो सध्याला का आपण आलेलो भावांनो नॅशनल चॅम्पियन द ग्रेट खली यांच्या ढाब्यामध्ये। आणि सध्याला का आतमध्ये जर आलो ना तर सेम टू सेम ज्यांची ओळख असते ना नॅशनल लेवलच्या माणसाची कशी ओळख असते, तसं त्यांची ओळखसाठी तेव्हा ही मेन आहे ही रशिया। तर ह्याला काय करते ना, मी तुमचं त्यांना टी व्हीमध्ये बघत होतं, पण आज त्यांच्या ढाब्यावर प्रतीक्षा आलो या। आपण जर काल ड्रायव्हर होता तर काल जर ड्रायव्हर मिळाला असतो ना तर मला कधीच बघायला मिळालं असतं ती। वो संडे के दिन होते ना यहाँ पे, संडे के दिन होते ना, काल जर ड्रायव्हर होता मी जर काल असतो ना तर मला काल ते बघायला मिळालं असतं। काल पूर्ण दिवस असते इथं, ज्या त्यावेळेस महागारी ना त्यावेळेस संडेला नक्कीच येईल मी। तर ही बघा कसं आहे ती, आता मी तुम्हाला थोड्या धडका घेऊन टाकून पडतोय। मी तुम्हाला सांगतो ही ढाबा आहे का नाही, ही ढाबा तुम्हाला पडतो या दिल्ली चंदीगड हायवेला पडतो या। अंबालाच्या पाठीमागं लगभग 40 किलोमीटर आहे पाठीमागं, लई जास्त खतरनाक आहे। तुम्हीच बघा बघून लई भारी आहे। मी फक्त येऊन कॉफी पिलो या।
मी आता ओके खूप जास्त भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं. चला तुम्हाला मी बाकीचा हे कळला परिसर समजा, हे कला सीन समजा करू कसा. चला आता मी इथनं खाली होतो आधी. ओके इथनं असं उतरायचं लागली फील आहे ना, ते फील नाही आहे काय हॉटेल है ना आतमधनं समजवून लचगरे. राम राम भाई, क्या हाल है? सब बढ़िया भाजी, हो गया नाश्ता? अरे वाह वाह वाह, मस्त पराठे खा रहे हो, खाओ खाओ खाओ. देख रहे हम भी नहीं, मैंने तो कर लिया. हाँ मैंने कर लिया. हाँ MH45 राइडर, 45 राइडर. अभी मैं 3 कंट्री अभी ट्रैवल किया हूँ साइकिल से. मेरा काम होता है, मैं 2 साल से डेली चल रहा हूँ मैं. 2 साल से? हाँ मेरे को मालूम नहीं था एक्चुअली ये ढाबा इधर है, मतलब मेरे को इसके बारे में कुछ मालूम नहीं था. मैं रोड से जा रहा था, मैं तो मैंने देखा इतना बोर्ड भाई यहाँ पे क्यों लगे, तो मैंने एक फ़ोटो निकाल के गूगल पे डाल ली थी. उसकी पूरी कुंडली आ गई कि भाई ये उनका ऑफिशियल होटल है इनका. तो फिर मैं आगे गया, फिर मुड़ के आया, जैसे चलो मिल भी लेते वो हो गया. लेकिन आज वो नहीं है. अभी लद्दाख से आऊँगा ना अभी वापस, तो संडे के दिन आऊँगा. संडे के दिन होते हैं वो, मेरे को बोले लोग. हाँ हाँ अभी दूसरी बार लद्दाख जा रहा हूँ मैं अभी. हाँ इससे पहले बार भी एक बार गया हो, अभी दूसरी बार है मेरा जाना है. सायकल पे पूरा करता हूँ. तर ह्या इथं बघून घ्या का, इथं तुमचं ही समजा फोटो आहे का, नितीन गडकरी संग भेटलेला ही समजा गोष्टी. इथं नरेंद्र मोदी यांच्या संग भेटलं. इथं बऱ्याचशाच अशा गोष्टी इथे बघा बघा. ही त्यांचा फोटो तेव्हा, ही कल तुमचा फोटो या काय फोटो इथं ही बघा आहे का. ही त्यांची मुलगी आहे बघा, ही त्यांची मुलगी आहे. ही बघा बघा, ही बघा, ही त्यांचा परिवार, हे त्यांची फॅमिलीचा फोटो समजा बघा. सांगतो तुम्हाला, ही समजा फॅमिली फोटोचं. ही भाव बघा, ती एक भाव येतं, ही एक भाव यांचं सख्खा, ते कॉल ती एक सख्खा भाव येतं. ही एक बहुतेक सख्खा भाव येतं असं मला वाटतं. ही सख्खा भाव येतं, ती काउंटरवर बसलेत आहे. ही त्यांच्या मुली त्या बहुतेक, ही बी त्यांचं भाव येतं. ही त्यांचं भाव बघा, ही आहेत ना, ही आता काउंटरला बसलेलं भाव आहे त्यांचं. ही खाली सगळं भाव आहे ती. तर ही बघून येतो का. तर चला आता मी तुम्हाला अजून बाकीच्या गोष्टी दाखवू शकल्या. ही बघा बघा, ही बघा कसं आहे हे कल्लं बघा. त्यांना भाई बघा, म्हणजे एकदम पूर्ण परिसर एकदम भारी आहे. हे बघा, ही बघितलं आहे म्हणजे काय ह्यांचं पोज, काय ह्यांचा लुक. म्हणजे जी ह्यांची जी बॉडी ना, ही ह्यांची बॉडी लई वेगळी आहे. एक आहे ती काय ती हे करत आली त्याचं एक, आणि ह्यांचं एक सेम टू सेम हाईट आहे. ध्यान दिलं की बाबा मी वेगळा आहे माणूस, काय नाही काय करून दाखवू शकतो. तेव्हा त्यांना भावना जीवनामध्ये काय नाही काय इतकं मोठे इतिहास घडून दाखवला ते लय मोठा. ह्यांच्यातून बऱ्याच स्टोरी येते, मी तुम्हाला पुढे जाऊन सांगत नाही. तर चला भावांनो आता आपण बाहेर निघू. हे बाबा अशा TV लागते तेव्हा, अशा TV ही लागते, हे बघितलं असं काहीतरी. तर चला भावांनो, आत्ता सध्या जे आपल्या संघ बसले येतात, तर ही पण समजा इथलं मॅनेजमेंटचे जे काम करतात ना, तर ते आपले संघ आहेत. तर नंतर तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आहेत, त्यांचं खास जवळचं व्यक्ती येतं. तर भाई जी सबसे पहले तो बहुत बहुत थैंक यू, आप मेरे चैनल पर आ रहे हो. मोस्ट वेलकम. आपने हमारे ढाबे पे विजिट किया, हमें काफ़ी अच्छा लगा कि आप दाग रेट के लिए ढाबे पर आए. और आपका जो मैं हुनर देख रहा हूँ कि आपने सुना है कि 3 कंट्री आपने बाय साइकिल से आपने अचीव कर ली है और ऑल इंडिया घूम चुके हो. आप दूसरी बार मुझे फॉलो करें कि दोबारा मैंने एक बार फिर वर्ल्ड टूर जाने की कोशिश कर रहे हो. ज़रूर ज़रूर. तो बहुत अच्छा, हमारा जो हमारे लिए प्राउड है और हमारा ब्लेसिंग जो है आपके साथ है. थैंक यू, धन्यवाद बहुत ज़्यादा. और अगर कोई आ रहा है तो महाराष्ट्र से अगर कोई आ रहा है ना, तो मैं आपको बता देता हूँ कि ये जो होटल है इनका, जो ये ढाबा पड़ता है ना, ये ढाबा इनका पड़ता है देख लो दिल्ली चंडीगढ़ हाईवे पे, अम्बाला से पीछे लगभग 40 किलोमीटर के आसपास. 40 किलोमीटर. हाँ अगर कोई आ रहा है ना तो भाई आ जाओ भाई, आप यहाँ पे आ सकते हो, फ़ोटो निकाल सकते हो. मुझे तो भाई बहुत अच्छा लगा. बस आज संडे नहीं है, नहीं तो भाई मैं उनसे भी मिल लेता. देखते अगले संडे मिल जाएगा. मोस्ट वेलकम. सर जो है कभी भी उनका फिक्स डे नहीं है, बट ये कि जब भी टाइम मिलता है वो अच्छा ढाबे में विजिट अच्छा. करते हैं, टाइम अच्छा. देते हैं. और बाकी जो खाना भी है काफ़ी हाइजीनिक फूड है. अच्छा. और बहुत अच्छा लगेगा आपको, और हेल्थी फूड है. चलो ठीक है और भाई. क्लीनिंग आप देख चुके हो रेस्टोरेंट भाई का, क्लीनिंग बहुत अच्छी है. आप खुद दे सकते हो भाई. अगर आप देखो, मैं तो बोलता हूँ भाई, देखो आप जाते हो ना, आप नॉर्मली होटल में ढाबे में कहीं पर भी जाओगे, लेकिन मैं क्या बोलता हूँ ना भाई, आप कुछ अलग देखो, कुछ अलग. मतलब देखो भाई, नेशनल चैम्पियन खेल के आए हैं भाई, जो नेशनल चैम्पियन है भाई द ग्रेट खली, आप उनके ढाबे पे आ जाओ. मैं तो भाई यही बोलूँगा, क्योंकि आप जब यहाँ पे आओगे ना, तो आपको बहुत कुछ चीज़ें देखने के लिए मिलेगी और कुछ चीज़ें आपको महसूस करने के लिए मिलेगी. जैसे अगर हम टीवी पे देखते हैं, फॉर एग्जांपल हम टीवी पे उनको देखते हैं कि भाई वो कैसा होगा, अंदर का स्ट्रक्चर कैसा होगा, क्या होगा, तो वो सब जो है ना, वो सब यहाँ पे है. जो जैसे कि आप मेरे पीछे यहाँ पे देख सकते हो, तो आप आओ यहाँ पे,
तो यहाँ पे आप विजिट करो एक बार। मैं बोलता हूँ अगर आप आ रहे हो ना, अगर कुल्लू मनाली जा रहे हो, लेह लद्दाख जा रहे हो ना, तो इस रोड पे भाई जरूर आना। मैं तो बोलता हूँ चैनल है उनको फॉलो करें, लाइक करें और चैनल को सब्सक्राइब करें। धन्यवाद धन्यवाद सो धन्यवाद। थैंक यू, आप आए। चलो ठीक आहे, जय हिंद। रसला मी हॉटेलच्या बाहेरच्या साईडला आलो आहे, ढाब्याच्या बाहेर साईडला। आणि ही WWE मधला ही एक वेगळा खेळचा प्रकार असतो तुम्हाला मी सांगतो। ही जी चेनी तुम्ही बघता ना, ही चेनी कशी असते ना, ह्याला मारते, चढते ती, ह्याच्यावर वरनं उड्या मारते ती। तुम्ही ते WWE जी माणूस WWचा फॅन असतात ना, ती ह्या समजा गोष्टी नक्कीच मला वाटतंय बघितल्या असतील ना त्यांना। आणि ह्या ढाब्याची डिझाईन ह्यांना अशी बनवलेली आहे ना, जेणेकरून WWE मध्ये कसं असतं अशा लाईट यायचं, मग त्या सेम सेम त्यांना तसं बनलेलं आहे, म्हणजे डिझाईन तसं केलं आहे। हे बघून हे बघा, आपली तेव्हा तिकडे सायकल बाई आपल्याला निघायचं आहे। नाही म्हणता मी 1 तास ते 1.5 तास झालं मी थांबलेलो या, आणि आता मला निघायचं आहे। चला, द ग्रेट खाली आतमध्ये होतं, पण मला त्यांना भेटून दिलं नाही। त्यांच्या बोलण्यानं ओळखलं मी, ते काय म्हणली बाहेर गेलं. आता हे मोठ्या लोकांचं हीच काम असतं, कसं मोठ्या लोकांना हीच सांगते बाहेर किंवा ते नाही ते म्हणून। त्यांची फॉर्च्युनर बाहेरच आहे, आणि त्यांच्या एक पोरगा म्हणत होता ना तिथलं, मग भेटून द्या त्यांना, भेटून द्या, भेट घालून द्यायची आपण त्यांना। पण ती पोरगा म्हणत होतं ना फुटल्या माणसाला, तर मग मी त्याच्यानं ओळखलं आतमध्ये आहे तर पण भेटून देत नाही ते। पण ती म्हणत होती नाही इथं बाहेर गेलं या, जाऊन द्या असू द्या। रविवारच्या दिवशी असते ते वाटतं काहीतरी ती, मग रविवारच्या बारीला मी येणार आहे माघारी इथं। रविवार दिवस गाठून मला इथं पोचायचं आहे काय पण करून, म्हणजे ज्या टाईमला लद्दाखवरनं माघारी आहे त्यावेळेस। ओके, तर पाऊस सुरू झाला या। माझी कपड्याची समधी बोली आहे ती, म्हणलं होतं आज धुवून टाकावा, काल रात्री धुवून पण वाळलीच नव्हती। समधी कपडे बोलली ती आणि ठेवून दिली ती पेटीमध्ये, कारण की आता पाऊस झाला चालू रिमझिम। हरियाणामधली आणि पंजाबमधली एक खासियत लय मोठी आहे, इकडल्या साईडला भाता शेती लय डेंजर होती। ही बघा टोटल समजा भात 1000 एकरमध्ये म्हणलं तर समजा भातचं या, इकडे भात या, आणि तेव्हा तिकडे बघितलं ना तेव्हा रस्ते पडले साईडला तिकडे समजा भातचं या, म्हणजे इतकं तांदूळ लावलं जातं इकडल्या भागामध्ये, लय तांदूळ या। आणि इकडं ना मोठी मोठी झाडं असते ती, म्हणजे कसं आहे जेणेकरून जनावर म्हणावं, मोठी मोठी जनावर खात नाही तेव्हा जनावर बसते असते इकडला अशी। क्या काम करता है ये ट्रैक्टर? क्या काम करता है ये ट्रैक्टर? खेतीबाड़ी करता है। इसमें कैबिन बनाया है, इसमें गर्मी नहीं लगती? एसी अंदर मैं देख सकता हूँ? अच्छा, तो आपको पसीना नहीं आता अंदर में? अरे यार कितना पैक है यार, वो गर्म भी होता होगा यार। ये कैबिन फिर से बनाया है ना इसका? अच्छा अच्छा, कट्टा बनाता है, देख लो मैं भी जरा। हाँ बरोबर राईट, ही मशीन आहे, हे पेंट का करते ह्याचं आपलं उसाचं कसं पाचोड्याचं पेंट का करते, तसं ह्याचं पेंट का चौकोनी करते पाठीमागे। वो चौकोन वाला डिब्बा जैसा बनाता है और पीछे फेंक देता है बांध के। हाँ हमारे यहाँ भी होता है। महाराष्ट्र। इकडे पाठीमागं आंबाला शहर आहे, आणि आता इकडून आलेलो मी इकडे बघा वर शिमला, चंदीगड, जयपूर, नारनौल, आणि इकडे दिल्ली, अंबाला इकडं इकडून आलो या। आता ह्या रस्त्याने जायचं आहे मला, माझा रस्ता चुकलेला पाठीमागणं वाजत होतं, पण आता ते पाठीमागच्या रस्त्याला हीच रस्ता असा लागतो या। तर इथून आपल्याला 2 किलोमीटर पुढे एक मेन हायवे येतो या, त्या हायवे सरळ शिमलाकडे जातोय वर। तर काय माहीत नाही बरं का काय, पण काय वेळेस इतका मूड ऑफ होतो नाही, काय समजत नाही कशामुळे होतो काय होतं ते। पण आता शिमलाचं नाव बघितलं आहे त्यामुळे जरा थोडं बरं पण वाटायला लागलंय। चला, माझ्या पाठीमाग रस्ता दिसतो ना, तर आता ही माझ्या पाठीमागचा रस्ता आहे ना, ही सरळ जातो इकडे चंदीगड आणि शिमलाला। तर आता आपण इकडून आलेलो या, तेव्हा ही बघा इकडल्या रस्त्याने आलो आहे, आणि आता आपण सरळ आपला आता इथनं इकडे जायचं, सरळ आहे चंदीगड, आणि मग नंतर येतो या शिमला। तर शिमलामधलं जे रस्ता येतं ना, ती रस्ता लय डेंजर येतं, इतकं खतरनाक घाट येतं नाही। मी तर आताच हैराण झालो की ती घाट फिरावून मला पार करायची, गेल्या बाजून त्याच घाटातून गेलो, ह्या बाजून मला त्याच घाटातून जायचं या। चला, क्या लगता है कि कुछ बेच रहा हो, लगता है थोड़ा दिखता है कि कुछ बेच रहे ऐसा लगता है ना? भावांनो सर लगा, आता मी चहा प्यायसाठी थांबलेलो, चहा बी मस्त मध्ये मला पिऊन झाला आहे। आता फक्त मला पुढं जायचं या। मला कमेंट येते की गणेश भाऊ तुम्ही जरा तर दमानं बोलत जावा, दमानं बोलत जावा। माझं स्पीड तसं आहे बोलायचं, चला मी आता काय करू काय समजत नाही। मामा म्हणतात तू काय ऐकतोय काय, म्हणलं मी काय नाही राव ऐकत, म्हणलं काय माहिती
बोलवून घेतले बघा माघारी. सदलाख मी चंदीगडच्या पाठीमागे सदलाख 35 ते 30 किलोमीटर पाठीमागे सदलाख. आणि एका ठिकाणी थांबलो, मला एक आजोबांना थांबवलं होतं, ती पण साइकिल राइडर तर. पहले तो बहुत बहुत वेलकम आपका मेरे चैनल पे. और आप भी साइकिल राइड बहुत किए है ना, ये भी बहुत ज़्यादा साइकिल से घूमे, इन्होंने बहुत ट्रैवलिंग किया है. तो ये अभी मेरे को बोल रहे हैं यहाँ पे रात में रुको, लेकिन मैं सोच रहा हूँ, देखता हूँ क्या होता है कैसे होता है, क्योंकि मुझे 2 दिन के अंदर मेरे को किसी भी करके शिमला पहुँचना है. थोड़ी देर पहले मैंने अपने दोस्त को फ़ोन किया था, वो बोला जल्दी आ जाना तुम. तो वहाँ पे प्लांटेशन करना है, तो मुझे टाइम पे पहुँचना पड़ेगा. तो इसके लिए देखता हूँ मैं प्लान क्या होता है अभी. लेकिन भाई जी अभी आप कुछ बोलना चाहोगे? मैं तो यही बोलूँगा भी आपकी यात्रा मंगलमय हो. बस जो आपका मोटिव है, जो आप इच्छा लेके चले हैं मन में, भगवान आपकी इच्छा पूरी करे. और साइकिलिंग का सबसे बढ़िया ये है कि आप 4 बंदों को और मोटिवेट करें जो साइकिलिंग करना शुरू करेंगे. हम तो भगवान की दया से चलो जितनी होती है करते हैं भाई. ये तो मेरी बात है. हाँ भाई, हाँ हमको भी ले लो ब्लॉग. ले लेंगे भाई, ले लो भाई. देख लिया. हाँ ले लेंगे भाई. फॉलो कर दिया. कितना फॉलो हो गया? 6074 के. मतलब कितना होता है ये? जो तो मैंने अभी बताया 6,74,000. भाई मेरे फॉलोअर इतने हैं क्या? और स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पंजाबमध्ये. सलग आता आपण हरियाणामधनं पंजाबमध्ये आलेलो या. आणि एक 2 दिवसामध्ये आपण शिमलामध्ये जातो या, हिमाचलमध्ये. काय गाड्या आहेत राव इकडल्या भागात, लय डेंजर गाड्या हो. अशा गाड्या बघितले का जात आगत लागते माझ्या तर बघा. पुढं तर लयच मोठी सिटी आहे. मला वाटतं माझ्या पुढं आता अपदा होणार आहे काय की, कारण की 7 वाजले आणि मी अजून थांबायला जागा पण नाही बघितलेली. ह्याच्या अंदाजावरून सांगतोय मी. मी पाठीमागं वळून निघालो. एक 50 मीटरच्या अंतरावरती एक मोठा गुरुद्वारा आहे. तर मला गुरुद्वारामध्ये थांबायला जागा भेटते बघायचं. या 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 तुमचीच कमी असते. हाजी हाजी यहाँ पे लगा के अंदर से जाके आता हूँ. मतलब आप यहाँ पे रात रुकेंगे? मैं देखने जा रहा हूँ, अगर जगह मिलेगी तो. रुकेंगे नहीं? नहीं रुकना तो है मुझे, जगह मिलेगी तो रुक जाऊंगा मैं. नहीं, यहाँ पे आप रुकना चाहते हैं तो रुक सकते हैं. मैं तभी आपको बोला कि इधर से अंदर ले लो साइकिल को. अच्छा हाँ, यहाँ से सीढ़ी से जाएगा नहीं आपका. अच्छा तो अच्छा आपकी मर्जी है. ठीक है. जैसे आपका कमरा सब खाना पीना मिल जाएगा आपको, कोई धन्यवाद. प्रॉब्लम नहीं है. ठीक है. अंदर जाके मैं कहाँ पे किसको पूछूं मैं? यहाँ पे हमारा लंगरी है. अच्छा. वो सामने खड़े हमारा चौकीदार, वो देखो. अच्छा जी. उनको पता करना, जैसे जो भी आप ठीक बताएंगे. है. कमरा भी आपको. गुड मॉर्निंग. हर माझे समजायला काल रात्री ना एका गुरुद्वारामध्ये थांबलेलो. लगभग ज्या चंदीगडच्या पाठीमागं 10-15 किलोमीटर सध्या थांबलो होतो काल रात्री. मला काल रात्री एवढा थांबायला झोपायला मस्त अशी जागा मिळाली गुरुद्वारामध्ये. काल रात्री कपडे धुवून टाकली. कपडे धुल्या काल रात्री पाऊस नव्हता, पण 5 वाजेपासून पाऊस चालू आहे. मी जेव्हा उठून बघितलं डोळे उघडून तेव्हा बाहेर लय जास्त पाऊस चालू होता. बघितलं सकाळ समजी कपडे ओली झाली होती माझी. थोडा हे झालं. सकाळचा लंगर घेऊ आणि मग नंतर पुढे निघू. आता पाऊस फिरवून चालू व्हायला लागला आहे दमाने. रामकृष्ण हरी पांडुरंग वासुदेव हर हर महादेव. आयांबाच्या नावानं सांग बोलं. चला अयो पाऊस पाणी. सायकल निघावर रे ह्यातनं. आया 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 हे लय आया हे अरे नकर अरे नकर अरे नकर अरे नकर अरे नकर. हां गेली समजा सायकल पाण्यात. हे ही बघा जी ज्या गोष्टीचं बी होतं का नाही मला समजत मोठी, ज्या गोष्टीचं बी होतं का तीच गोष्ट होऊन बसते. माझं समजा बूट माझ्या पाण्यात गेलं. रातभर वाचवून ठेवलं मी. बघा समजा बूट पाण्यात गेलं माझा. आता 100वर काटा गेलाय माझा. लय राग आलाय आता. हे बघा लय राडा झाला मोठा. लय टेन्शन आला आता. हे बूट वाळत नाही ती आणि पुढे तर लय पाऊस चालू आहे. आता बूट काढून ठेवायला लागतील, नंतर माझ्या पावायचा लय वास सुटणार नंतर ना. लय बेकार कंडिशन वगैरे. ही बघा
ह्याला म्हणते आता आदिवना पदवीन गोठपेटला चांदवा. माहित नाही असं का, म्हणजे असं का व्हायला लागले असं माझ्या संग ना, हे मला समजलं नाही. म्हणजे 1-2 दिवस झाले बरं का माझ्या संग, म्हणजे इतका दिवस माझ्या संग वाईट झाला का नाही, म्हणजे चालायला लागलाय का नाही, लय दिवस वाईट चालला लागलाय. म्हणजे कर्म नाही मला जास्त, काय झालंय काय समजा नाही, कर्म नाही लय. ओके फायनली मला डिकॅटलॉन गावलेलं या. मला नव्हतं माझी डिकॅटलॉन आहे म्हणून आता गॉगल घेतो. समजात पहिली आणि मेन गोष्ट आधी मला गॉगल घ्यायचा काय पण करू. ठेवली काढून काढ गेले ओली ती आणि गॉगल घ्यायला निघालोय, कारण की गॉगल शिवाय माझा सायकल चालवता येत नाही. आणि फोटोमध्ये मेन गोष्ट अशी की गॉगल तर सायकल लावली खाली ना, मी वर डिकॅटलॉनमध्ये निघालोय. मेन गोष्ट अशी ना, आधी गॉगल घेतो, काय सांगतात ना, मी जर उद्या मरून गेलो तर गॉगल नाही घातलं तर माझा आत्मा कोणाचं माहिती लागेल, त्यामुळे लय जास्त गर्दी जाईल. आधी लवकर जाऊन आधी गॉगल घेतो. तर फायनली मी आलो काय सायकल येत्या सीट मी माझ्यापाशी होतं. मी नंतर काय केलं ना, नंतर माझ्यापाशी होतं पण मी ते लई दबलं मी मग फेकून दिलं. मी हे तर बाकी समजा सायकल येत्या तुम्हाला पाहिजे तशा गॉगल. मला वाटतं गॉगल तिकडे साईडला असते. सायकलीची बॅगा का समजा येतं पाठीमागं लोक ही बॅगा बसते ते असले हवा दिसतो. 1 नंबर लुक आहे का, चष्मा 1 नंबर भारी वाटतो, हेल्मेट पण भारी वाटते. पण इतकं पैसे नाही तर हेल्मेटची किंमत आहे 2499, म्हणजे 2500 रुपये नुसती हेल्मेटची किंमत आहे. गाडीच्या हेल्मेटपेक्षा सायकलची हेल्मेटची किंमत लई असते, त्यामुळे मी टाका वापरून मारतोय वापरतोय. तर बाबा तू इथंच बस सध्याला, मला तुझी गरज नाही जास्त. ओके चला बाबा तू कुठला आहे, तू जायला बस, तू आपली हाय जायला बस आपली. हां ओके कुठं आहे तू, मला डोळे कुठे गेलं तुझं. चल डोळ नाहीत तरी पण वापरतो पण. हां घेतला आहे काय. हां अरे बस ना बाबा, का लागला आब्रो खायला बसला. इथं गॉगल येतं आपल्याला पाहिजे तसं येतं, पण सध्याला ह्यांची प्राईस बघून का नाही, सध्याला ह्यांची प्राईस बघून मेजर असं ह्याला काढायला लागलेलं. ती आहेच माझ्या खाली तुझ्याची प्राईस बघून माझ्यापाशी एवढं नाही 2 पैसे जेवढे आहे मी ह्याला की समजलं का, तर ही राहून देऊ सध्याला ही नगर. कारण की तुम्हाला सांगतो ह्या गॉगलची किंमत किती ठेवा, 12,000 नाही 9,999, म्हणजे 10,000 रुपयाला तुम्हाला गॉगल बसेल. हां जोक नाही. सायकलिंगचं सामान समजा जास्त महागाचं असं तुम्हाला सांगतो मी. माणसं म्हणत असेल हेल्मेट असेल 500 600 100-200 रुपयात, तसं मिळत नाही. लय महागायचं असतं हेल्मेट, आपल्या घेण्यावर असते या, लय महागाई हेल्मेट असते या. तर तुमच्या डिपेंड करतं, आता हे डिपेंड तुमच्यावर तुम्ही कुठलं घेताय सामान, कुठलं नाही घेत, ह्याच्यावर डिपेंड करतं या. ज्या गोष्टीकडे आपल्याला जायचं नाही त्या गोष्टीकडे नका जायला. बाकीचं मला तुम्हाला दाखवून देतं कॅम्पिंगच्या रिलेटेड अजून तर भरपूर सामान आहे. तसं माझी स्लिपिंग बॅग नव्हती माझ्यापाशी, स्लिपिंग बॅग मला घ्यायची होती. हे 10 डिग्रीमधली ही समजा आहे, सांगतो मला 199 मी 1400 रुपये घेतली होती. मी जेव्हा गेल्या वर्षी घेतली होती त्यावेळेस मी 1400 रुपयामध्ये काहीतरी मी घेतली होती. हे बघा ही 900 रुपयाची आहे बघा, ही आहे ही 900 रुपयाची आहे. ही स्लिपिंग बॅग पक्की बघशी 900 रुपये, हे 900 रुपये. भाई ये राजस्थान से अपने को बोल रहे हैं भाई हमको भी साथ में लेके चलो, ये भाई जी बोल रहे हैं हमको भी साथ में लेके चलो. भाई आओगे आप भी तो चलिए अभी यहाँ से चलते हैं लद्दाख में. लद्दाख से तो आ गए, आ रहे हो लद्दाख से आ रहे हो आप. काजा से आ रहे हैं हम, काजा से से आ रहे हो. वो बोल रहे हो रोड भाई के क्या है बोल रहे हैं, सही है क्या. रोड अभी थोड़ा खराब है, थोड़ा खराब है. ज़्यादा खराब. मंडी पूरा लैंडस्लाइड मंडी मत बोला, मनाली पूरा भयंकर है भयंकर. मंडी तो कोई चला जाएगा. नहीं मैं पिछले साल गया था ना, तब भी मनाली में बहुत बड़ी आपदा आई थी. बाढ़ नहीं थी, इस साल बाढ़ है. और मनाली से जो काजा का रोहतांग से हाँ. रास्ता ना हाँ. बहुत ज़्यादा खराब, बहुत ज़्यादा खराब. वो 15 किलोमीटर का रास्ता भगवान को हमको यमुना एकदम साफ चलता हमारे. अच्छा वो फलाना डैम था ना, वहाँ पे एक डैम था बड़ा, फलाना बलाना बोलते. डैम टूट गया, वो डैम टूट गया. इस बार भी टूट गया. वो तो पिछले साल टूट गया था, मेरे सामने टूट गया था वो तो. रोहतांग पास के आगे सड़क नहीं है, पूरा कीच पत्थर गिर गया, बहुत भारी नुकसान हुआ मनाली. और ये केलांग से आगे कैसा है, केलांग से आगे केलांग नहीं गया, हम काजा से आ रहे हैं, बीच में केलांग काजा से? है, बस आई- साइड रह गया था हमारा. नहीं केलांग, लेकिन केलांग से तो जाना पड़ता है ना, लद्दाख में जाने के लिए केलांग से जाना पड़ता है. केलांग ना पूरा टूटा हुआ है, बस आ रही है जा रही है, पर सड़क पूरी खराब है. बाइकें तो चलती है ना. बाइकें भी जा रही है. ऊपर आ रही है. चलो ठीक है, फिर मेरे को हेल्प हो जाएगी. पानी है, खाना पीना थोड़ा बहुत मेरे को ट्रैवलिंग बाइक के जरिए से मैं लेता हूँ, मांग के लेता हूँ, क्योंकि मैं तो नहीं जा सकता इतने फास्ट में, तो मुझे लोग देते हैं, ऐसा होता है. चलो ठीक है, फिर मिलेंगे भाई जी. चलो भाई आराम से जाना, सेफ राईड. ओके. काजापासून पुढचा रस्ता लय खराब आहे आणि मनालीमध्ये तर पाका रोड एकदम गदा रोड झाला आहे मनालीमधलं. तर असं ते मला म्हणत होतं
आता बघू आता काय होतंय खरं काय आहे खोटं आता. पण आपल्या मनालीपर्यंत जायला नाही नाही म्हणतं अजून लागतील 12-13 दिवस तर लागतील मनालीपर्यंत आपल्याला जायला अजून. ये अपनी भाई है, ये नेपाल से और इनका मिलके मेरे को बहुत अच्छा लगा. बाय बाय. ह्याला भेटून लय बरं वाटलं. हे आलते आता आम्ही थांबलेलो. मी असं फोटो घेत होतो आणि ते आलं डायरेक्ट माझ्या खाली हटकून माझ्या सांगून फोटो घ्या म्हणलं. मग मी त्यांना फोटो घेतले, मला लय जास्त भारी वाटलं. मी थांबलेलो इथं बघा KFC मध्ये थांबलेलो. यानंतर ना इकडं बऱ्याच मोठ्या ब्रँडचं असं फोटो लागलं. ते मी प्रमोशन करतोय तर लवकर ही प्रमोशन व्हायला सांगतोय. लवकर अकाउंटला पैसे टाका, त्यांना तर नेऊ द्या. असं वाटतंय वेगळ्या देशामध्ये आलो या. जिथलं हे लोकेशन बघून, इथले माणसं म्हणजे हे लोकेशन बघून, इथलं कॅम्पिंग बघून समजा गोष्टी असं वाटतं मी दुसऱ्या देशामध्ये आलो या. गाड्यांचं चालते एकदम दमानं, एकदम भारी वाटतंय हो. हे बघितलं कसं आहे, एक वेगळीच फिलिंग येते ह्या इथं आलं. काय पण मनावर काय एक वेगळी फिलिंग आहे. बरेच माझ्यापाशी आज पैसा कमी आहे, पण एक दिवस असं पण येणार त्या 5 स्टार रिसॉर्टमध्ये आपण बसणार. फक्त आज चपलावर एवढंच आहे. किती जोर लावायला लागतो बैल ह्यांना, जोर लावायला. ट्रॅकवाल्यानं साईडला मला दाबलं नाही बरं, बेकार दाबलं एकदम. समजा मस्त अंग थर कापायला लागलं माझं, असं मला वाटतंय. जेवाय लागेल हो. कणीस आहे पण कणीस लय महागायचं असतंय बाबा. आणि मी निघालो पडत आता पुढल्या साईडला. इकडे मेडिकल आहे. माझं चेहरा इतका चिकाट रातभरून दिवसा चिकाट होतो, त्यामुळे मी फेसवॉश घ्यायला निघालो या. लय बेकार व्हायला लागलंय तोंड. नको वाटतं जगायला असं, त्यामुळे निघालो या आता इकडे. चला हाय हा इथं घेतो आता हिमालयाने फेसवॉश. 3 माझ्या काय त्याला माहिती का, मी गोळ्या औषधं घेतली. माझं सर्दी झाली म्हणून, त्यामुळे मी गोळ्या औषधं घेतली. नंतर एक फेसवॉश पण घेतला. आणि पैसे करायच्या टायमिंगला मी फोनपेवरून पैसे मारायला गेलो. माझ्या अकाउंट फोनपे पैसेच आहे ना. मी अकाउंटला चेक केलं फक्त 128 रुपये. मी हायर न झालो 128 रुपये कसं करायला. नंतर हिस्ट्री बघितली, पैसे संपत आलं समजलं. इतकं टेन्शन आलं, काय समजा काय करावं काय नाही ते. आता यूट्यूबची पगार काय माहिती कधी होती ती. यूट्यूबवरून आलं तर थोडं 3-4 हजार रुपये येतील, तरी मला तेवढं थोडाफार आधार तरी होईल भावांनो. होईल काय नाही काय. मी एक हेल्मेट मागायची घ्यायला पाहिजे होतं 900 रुपयाला काय बसतंय, पण माझ्यापासून पैसे संपल्यात आहे. मी आता हेल्मेट घेतलं असतं तर काय झालं माहिती आहे का, माझ्या हेल्मेटचा लय घाण वास येतो या. ही म्हणजे लगभग 1.5 वर्ष झालं मी हेल्मेट वापरतो या. आणि हे हेल्मेटमध्ये काय झालं, वरची गादी असते ना टेकोऱ्याला, त्या गादीमध्ये घाम जाऊन तर इतका म्हणजे गटार येऊन वास सुटला या. आणि ते वास वरनं घाम सुटला का, ते घामाच्या दरम्यान समजा माझ्या खाली तोंडावर येतंय आणि तोंडात एकदम गटार वास येतो, घाण जार वास येतो या. त्यामुळे लोकांना जायचं म्हणलं का नाही, मला आज उदबत्ती अंगाला सोडून जायला लागते असा विषय आहे. पण मजा लई येते मला या राईडला. कैसे पत्थर है ये अच्छा, क्या होता है इससे, मतलब ये जो पत्थर है ना, मतलब इससे होता क्या है. हाँ जी, ते दगड आहे ती वाटतं ठेवलेली, ती काय आहे मला पण माहित नाही. पण दगडासारखं दिसते. त्यांना म्हणलं काय आहे ते, असं म्हणजे त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला माझ्याकडे. लगेच रागायला गेलं माझ्यावर. असू द्या, काय चुकलं तर माफ करा मला. चला. लेकिन मेरे पास पैसे नहीं है. अरे मैं खिला रहा हूँ आपको, मैंने पैसा नहीं. अरे यार, धन्यवाद मामा. महादेव आपको बहुत तरक्की करा देगा लाइफ में आगे. मैं महादेव का बहुत बड़ा भक्त हूँ मैं. हाँ हो गया, 4 धाम हो गए मेरे. हर हर महादेव. सुनो, हाँ मैं देखने से कागज रखता हूँ, मैंने पहचान की आपने, और आपने हम बुजुर्गों को आत्माओं से और सफर करोगे आप. बस आदमी के अंदर ये समझ होनी चाहिए, बस ये समझ. भी गलत लगा दी पर आप लेकिन नहीं जाए. नाही, ये निकलेगी नाही अभी. तर एवढी मोठी मनस लागते ती बघा भावांनो. आज जिवंत आहे माणूस की एक समस्या गोष्टीवर की पैसे नाही घेतलं खावा म्हणले. आपण आता सध्या पिंजरोच्या पाठीमागं थोडं आहे. पिंजरोच्या पाठीमागं जे की शिमलाच्या पण लांब पाठीमागे येतं या, कालकाच्या पण लांब पाठीमागे येतं या. तर आपलं कुठला तरी मराठी माणूस आहे इथं आहे, त्यांना मला कॉन्टॅक्ट केलं या. तर त्यांना मी लोकेशन पाठवलं आहे. त्या लोकेशनवर माझ्यापाशी येते, जशी येतील माझ्यापाशी अशी आम्ही दोघं भेटतो. आपला मराठी माणूस होता या. तर तवर आता मी दमान तवर मी पुढे जातो. चला
झालं बघा इथनं आता घाट, आता कंपल्सरी आता इथनं घाट चालू झाले. बघा तुम्हाला साईडला झाली इकडे साईडला समजा घाट झालं आता टोटल चालू. तेव्हा हे बघा जंगल आहे इकडे द्यावा. तर आता इथनं अजून इतकी आपदा होणार नाही. माझी सगळ्यात जास्त आपदा कुठं होणार सांगतो मी. कालक पार केलं का नाही कालक इथनं 10 किलोमीटर पण नाही कमीच आहे या. एवढं ही घाट पार केला कालकचा की नंतर तिथनं हिमाचल प्रदेश स्टार्ट होतो या. हिमाचलमधनं पुढं गेलो म्हणलं अगं बाया 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 जाळून दूर सांगायचं आहे गणप्याचा. नुसते सायकल टाकलाची कुठपर्यंत जिथपर्यंत आपण जातो एकदम लास्टपर्यंत लेह लडाखपर्यंत तिथपर्यंत आपल्याला सायकल टाकलाची नुसती. करा आता मग तुम्ही विचार आता. बापरे तेव्हा तिकडे पुढं घाट बघितला तेव्हा तिकडे वर त्या घाटातून जायचं वर. त्याला बघून मला तवांगची आठवण आलीकडे. तवांगला जाताना इतकं बेकार घाट होतं ना. अरे अरे ते घाट मी कधीच विसरू शकत नाही. तवांग जाताना घाट भैरवकुंडच्या जरा थोडं पुढे येतं या. लई भयंकर घाट होतं तिथं. नुसतं लांबनच 10 किलोमीटरचा घाट आडलेला आधी दिसायचा. असं वाटत वर आबाळ जायचंय. पायंडेल बाजायला लागला माझा कार कार कार. आता हे पायंडेल मला शिमलामध्ये गेल्यावर बदलायला लागेल. तर भावांना जसं की मी तुम्हाला दुपारच्याला म्हणलं होतं की भावांना मला पुढे जाऊन आपला मराठी माणूस आपल्या महाराष्ट्रातला कोण नाही कोणतरी भेटणार आहे. तर इथं सर आहे. भाऊ एकदा तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव नवनाथ डमाले. मी प्रॉपर मनसरचा आहे. तुम्ही आणि तुम्ही इकडे किती वर्ष झाला आहे? मी 11 वर्ष झाले ह्या ठिकाणी आहे पिंजोर या ठिकाणी. करमत आहे इकडे? नाही करमत नाही. शेवटी आपली मराठी माणसं शेवटी आपली मातृभूमी. आणि तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तुम्ही थांबून बोलून बसून चहा पाणी नाश्ता करून लावतो. आपल्या इकडचं मराठी माणूस दिसतं आम्हाला नक्कीच आनंद होतो आणि त्याला आम्ही बोलवून घेतो. हे आमच्याकडे भारी अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपला मराठी माणूस चालला इकडे येतो. आपल्यासाठी आनंदाची बातमी असते आणि आपण त्याला नेहमीच स्वागत करत असतो. बरोबर आहे. तर खरंच खूप जास्त भारी वाटतं जेव्हा आपल्या महाराष्ट्रातली माणसं. त्यांना मला कॉन्टॅक्ट इंस्टाग्रामवर केलं. लय त्यांना मेसेज टाकले. त्यांना लय फोन केलं. बघा म्हणलं कोण येते कारण की लय मेसेज येत राहते सारखं. बघितलं बाबा म्हणलं मी पुढंच या. मग दुपारी त्यांना फोन केला इथं असं आलो आहे कॉन्टॅक्ट करून. आणि मग नंतर ते मला आलं भेटलं. त्यांना मला काय काही बघा हे आपल्या इकडला पुण्यातला ना पुण्यातला फेमस चिवडा आहे बघा एकदम. तर ते एक आणलं आहे अजून एक आणि अजून एक दिलं या. आता नो टेन्शन आहे कुठं जरी फसलो का नाही तरी नॉर्मल आपलं पोट भरावं त्याप्रमाणे एकदम मस्त मध्ये झालं या. तर ड्रायफ्रूट थोडंफार तरी पाहिजे तसं भेटलं त्याच तर भारी वाटलं. माझा नॉर्मल खर्च थोडा वाटला त्यामुळे मला असं भारी वाटलं. नाही काही थोडं जेवण करतो पण मी जेवण करायला लई वेळ लागणार आपल्याला. तुम्हाला काय थांबायला आंघोळी करायला काय ना मग माझ्याकडे आहे होय ना. अजून थांबायची जागा फिक्स केलेली नाही ना त्यामुळे काय चालू पुढं जाऊ भेटत तिथं आपण. बरं सर म्हणते आपण जाऊ सांगा जोगं पुढं संध्याकाळी जेवण सगळं करू म्हणताय. मग आता बघू आता काय होतंय काय नाही पुढं. चला जाऊ. मराठा आई बा छत्रपती शिवाजी महाराजांचा योगा तिथं फोटो मारला या. मराठी माणूस कुठं माणूस थांबणार म्हणजे थांबणार ना त्या फोटोला बघून नक्कीच. भाऊच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय पूर्ण संपलं पेट्रोल. आणि मग म्हणलं मी जाऊन तेल टाकून येतो म्हणलं तुम्ही जावा थोडं पुढं. मला थांबायला जागा बघायला लागेल कारण की पावसाचं वातावरण झालेलं या. आणि इकडल्या भागामध्ये गरमी कमी आहे ही माझ्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण की जर गरमी जर असते ना तर लॅब झाली असती. तिकडे गार लागतं थोडं बरं आहे. तर फायनली भावांनो आपण हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करत आहे. एका मिनिटाच्या आतमध्ये भावांनो मी लई जास्त खुश आहे भावांनो. कारण की मी नाही आता एका वर्षानंतर ना भावांनो मी सध्या आता शिमलाच्या दिशेने निघालूया. आणि शिमलाही येत आहे भावांनो फक्त आणि फक्त हिमाचल प्रदेशमध्ये. आणि तुमचा हिमाचल प्रदेशमध्ये निघाला या. आणि आपल्या मराठी माणसासायकल इकडे येते भावांनो. खूप जास्त गर्वाची गोष्ट आहे. बाकीचं तुम्ही हो का ही नजारा बघून घ्या. इकडून स्लायडिंग होतं तिकडून स्लायडिंग झाली आहे का माहीत नाही पण नजारा एक नंबर आहे बरं का. सध्या नजारा एक नंबर व्हायला लागला आणि भारी वाटतं जास्त. तर लेट्स गो. म्हणजे 90 किलोमीटरच्या आसपास शिमला आहे. तुमचा भाव 1 2 हे तिसरा पाऊल. चला स्वागत आहे तुमचं हिमाचल प्रदेशमध्ये. भाऊ माझ्या अजून मागं येतं पेट्रोल टाकून आलं गाडीत. लय जास्त भारी वाटतं की आपल्या इकडली माणसं भावांनो इतकी भारी ती सोडून जात नाही ती मला अजिबात. ही बघा गाडी पाठी मागा दमान चालली जातं या. 14 वर जातात मला इकडं हे काम करतात. चढ लागलं त्यामुळे मी सायकल टाकालतो ही गाडी चालतो ते दमाने. विचार करा मग तुम्ही. तर हे काही इथं असा वर रस्ता जातो इथं. आणि ह्या इथं मी असा हे काही टेंट लावला या.
टेंट अशी ठिकाण लावलं नाही तर वर पूर्ण छत आहे. आणि ह्या बिल्डिंगचं काम जे आहे ना, ह्या बिल्डिंगचं काम एकदम महादूर राहिलं आहे. तिथं आहे तिथं शेजारी इथं बिअर शॉप आहे. आणि बघा ही घाट आहे, या लगेच घाट आहे. भाऊ ही कुठला जागा कुठला आहे? परमाणू. आणि मेन गोष्ट ही बघा, आपलं भाऊ अजून आपल्यासाठी थांबलेलं आहे. तर कसं काय वाटतंय भाऊ? कसं आहे काय टेंट लावताना एकट्या मोक्या जागेत थांबताना काय तुम्हाला काय फिलिंग येते नेमकी? वेगळंच वाटतं, घरापासून दूर यायचं आणि एवढं लांब राहायचं आणि एकांतात राहायचं म्हणजे म्हणायला पाहिजे. जोक नाही हा, त्यामुळं म्हणते ती मराठी माणूस तो पैसे जोक नाही. आता भाव म्हणते तुम्ही माझ्या संग जेवण करत राहता, आम्ही हॉटेलवर निघालो जेवायला, इथं पाणी पण नाही. जेवण बी करतो, हातपाय तोंड बी तिथंच धुतो आणि मग नंतर मी माघार येतो. तर चला. आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही वर हायवेला आलतो जेवण करायला. एकदम वर आलतो, टेंट लावलाय खाली. टेंट लावला इथनं 2 ते 3 किलोमीटर खाली टेंट लावलाय. आम्ही जेवण करायला आलतो. भाऊ कसं वाटलं जेवण करून? मस्त जेवण, मस्त होतं. भारी वाटलं ना? जेवण मस्त होतं. आता बघू ज्यावेळेस नेक्स्ट आपण ज्यावेळेस जर ही जर रोड असला आपला तर भाऊला अजून एकदा भेटू. आता टेंटवर जाऊन आराम करतो. माझं पाय आणि गुडघं दुखायला लागलं ते आज. तर आता चला जाऊ आता आपल्या टेंटकडं आणि आराम करू जाऊन, कारण की मांड्याला दुखायला लागले आज, चढले लागलाय त्यामुळं. चला निघू आता. ते फाउंडेशन आहे, एक बंगला बांधलेला मॉल टाईप झालेला आहे. त्यातमध्ये आपण टेंट लावलेला आहे. साईडला बिअर शॉप आहे. तर आपल्याला काहीच असलं आपण घेत काही नाही. आपण फक्त मस्त मध्ये टेंट लावलं आहे. आता नेटवर्कचा थोडं नॉर्मल थोडा इश्यू, नेटवर्क कमी जरा थोडं हेत नाही. इकडे आता वर नेटवर्क मला कमीच राहणार नाही. तर असा काहीतरी ही व्हिडिओ होता. पण ही 2 दिवसाचा व्हिडिओ होता. तर आता लवकरच आपण 2 दिवसामध्ये आपण म्हणजे 2 दिवसामध्ये आपण शिमल्यात पोचून जाईन. तर 2 दिवसानंतरनं पुढलं व्हिडिओ येणार लई भारी येतं, कारण की तिथनं आपण अटल टनल एकदा पार केली की मग तिथनं तिकडं समजा एकच नंबर रोड येईन, रस्ता आहे. मग तुम्हाला कसं काय वाटलं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया तुम्हाला सर्वांना पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.